तसं तुमचा चांगुलपणा तुम्ही कधी बी सोडू नका बघा. तुम्हाला वाचता येत नसलं म्हणून काय झालं, तुमची ही वहिनी आहे की तुमच्यासाठी. तुम्हाला उत्तर सापडलं का? तुम्हाला कोण दिसलं डोळ्यासमोर ते कळलं का तुम्हाला? माणसाच्या भावना ज्या त्या टायमाला कळलेल्या बऱ्या असतात बघा. उशीर झाला का नाही की लई पश्चाताप होतोय. खरंय वहिनींचं. एकदा आईच्या बाबतीत जसं झालं तसं आता परत अंजलीबाईंच्या बाबतीत नको व्हायला. वहिनी, तुम्ही माझं अजून एक काम करणार काय? राणा भाऊजी तुम्ही फक्त सांगा. ही ही डायरी घ्या आणि यात काय लिहिलंय ते मला सांगा. अहो लई महत्वाचं आहे. बैला, तुझं आणि त्या मास्तरनीचं भविष्य आता आमच्या हातात आहे. आता बघच कशी वाट लागते ते. सासूबाई धन्यवाद. असं का केलंस र? एवढं सांगून बी ऐकला नाहीस ना? राणा, तुला म्हणलं होतं मी, अंजलीनं काहीतरी खासगी लिहिलं असेल. तिनं किती विश्वासानं तुला डायरी दिली होती आणि तू वहिनी साहेबांच्या हातात देऊन मोकळा झालास. काय करणार? अंजलीबाई सारखं विचारत्यात, वाचलं का वाचलं का. अंजली कवा येणार आहे? आज. बर, मी गरम धपाटी करणार आहे. ती आली की जाताना तिला घेऊन जा. हा. काय ग? काय असेल डायरीत? अरे जे काय असेल ते चांगलंच असेल की. पर राणा, वहिनी साहेबांनी काही वेगळं सांगितलं तर ऐकू नगस. हं गोदक्का, वहिनी पण विश्वासाच्या आहेत. त्या खरं काय तेच सांगणार मला. पण हा, अंजलीबाई यायच्या डायरी वाचली पाहिजे. त्यांनी डायरीत काय लिहिलंय हे समजून मला कळलंच पाहिजे.
वाचली असेल का डायरी? दूर राहून राणाजी आणि आपल्या नात्याचा विचार करायचा होता. हे प्रेम आहे का अजून काही हे ठरवायचं होतं. कायम राणाजीच का आठवतायत मला? आता ते समोर येतील. काय बोलायचं काही कळतच नाहीये मला. डायरी वाचली का एवढंच विचारायचं का? आणि वाचली असेल तर काय म्हणतील ते? हॅलो. हॅलो. मी बोलतेय. ओळखलं की. पोचला तो आहे? हो, म्हणजे आता मुंबईला पोचलीये. इथून बसने कोल्हापूर. मग या लवकर, मी येतो घ्यायला स्टॉपवर. अहो कशाला? मी येईन ना. म्हणजे तुम्हाला उगाच त्रास कशाला? त्रास कसला त्यात? अहो तुम्ही एवढं लांब जाऊन येत आहे म्हणल्यावर तुम्हाला घ्यायला यायलाच पाहिजे. आणि हा, काकांना अजून आराम करायला सांगितलंय, तेव्हा मीच येतो. आणि मी नाही आलो तर तेच येणार की. त्यापेक्षा मी आलेलंच बरं. पण हा, या टायमाला मोठी गाडी घेऊन येणार. ते काय आहे, छोटी गाडी असलं की समजा अवघड होतं. या, कधी एकदा भेटते असं झालंय बघा. अजून बरेच तास आहेत आपल्याला भेटायला. काय म्हणला? नाही म्हणजे मला अजून खूप प्रवास करायचा आहे. हा, ते बी खरंय म्हणा. तुम्ही वाचलीत डायरी? तुम्हाला राग नाही ना आला? नाही म्हणजे मला वाटतंय ते सगळं लिहिलंय. ते सगळं तुम्हालाही वाटलं पाहिजे असं काही नाही. कसला राग? मी जे डायरीत लिहिलंय त्याचा. हा, ते अहो वाचायचंच राहिलंय. तुम्ही मला फोनवरच सांगा की समज की डोळं बंद केल्यावर तुम्ही का दिसता ते. अहो पण मला सांगा, डोळं बंद केल्यावर जिच्या संग लगीन करणार ती दिसला पाहिजे ना? मी एक विचारू काय, डोळं बंद केल्यावर तुम्हाला कोण दिसत? मला अहो मी बरकतला गोदक्काला बी विचारलं, त्यांना काहीतरी भलतच दिसतंय. काय कळना झालंय बघा. लवकरात लवकर यो घोळ मिटवून टाका. अहो मी तेवढ्या करताच तुम्हाला डायरी दिली होती ना. तुम्ही डोळे बंद केल्यावर तुम्हाला मी का दिसतेय किंवा मला डोळे बंद केल्यावर कोण दिसतं हे सगळं त्या डायरीत लिहिलंय. पण तुम्ही वाचतच नाही या डायरी. नाही वाचतो मी, म्हणजे आता वाचल्याशिवाय तुमच्या समोरच येणार नाही बघा. नक्की? डायरी वाचूनच येणार. ठीक आहे, आता ठेवू मी फोन. रात्री भेटूच. ठेवताय? ठेवा. आता राणाची डायरी वाचतील, काय वाटेल त्यांना? राणा या गावातला एक अत्यंत साधा, सरळ, बावळट वाटावा असा पोरगा. त्याला बघितलं की हसू येतंय मला. माणसानं एवढं अडाणी असू नये.